जय जगदंब नमो आदेश. मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत सर्वांचे हार्दिक अभिनंदन. सुद्धा हार्दिक अभिनंदन सहित तुम्हा सर्वांना श्रावणाच्या खूप 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 शुभेच्छा. श्रावण महिना लागलेला आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे, श्रावणाचा पहिला सोमवार झाला, आता दुसरा सोमवार येणार आहे. पण आपण ह्या श्रावणाच्या सोमवारवरती व्हिडिओ न करता आता नुकतंच आता दुसरा सण येत आहे. दुसरा सण म्हणजे आपली नारळी पौर्णिमा, त्याचबरोबर रक्षाबंधन. तुम्हा सर्वांना माहिती आहे की अवघ्या 3 ते 4 दिवसावरती नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन येणार आहे. पण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन याविषयी आपण थोडासा व्हिडिओ करत आहोत. तो म्हणजे का, की बरेचसे व्हिडिओ मी आता युट्यूबला येत आहेत ते पाहत आहे की जसं की या वेळेपर्यंतच राखी बांधावी, या वेळेच्या पुढे जर राखी बांधली तर भावाला त्रास होऊ शकतो, त्याच्या जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर भद्रा काळ लागू शकतो, राहू काळ लागू शकतो. अनेक 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 काही ना काहीतरी मुद्दे आपण युट्यूबवरती ऐकलेच आहेत. पण महत्वाची गोष्ट काय, याविषयी आज आपण डायरेक्टली व्हिडिओ करत आहोत. त्यासाठी हा माझा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा. दिनांक 27 ऑगस्ट 2026 वार गुरुवार या दिवशी आहे नारळी पौर्णिमा. तुम्हा सर्वांना तर माहिती आहे, नारळी पौर्णिमा म्हणजे आपल्या कोळी बांधव, आगरी बांधव, त्याचबरोबर किनारपट्टीच्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांचा हा खूप मोठा सण असतो. म्हणजे आपल्या पुण्या, त्याचबरोबर सातारा, सांगली ह्या भागामध्ये नारळी पौर्णिमा विशेषतः एवढी मोठी केल्या जात नाही. पण जशी किनारपट्टी म्हणजे आपल्या मुंबई, कोकण, रत्नागिरी, रायगड ह्या भागामध्ये अक्षरशः खूप मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा केला जातो. या दिवशी, नारळी पौर्णिमेच्या दिवशी, दर्या राजा म्हणजे समुद्रामध्ये नारळ सोडण्यात येतो. काही भागामध्ये सोन्याचा नारळ सोडतात. त्याचबरोबर पहिल्या काळामध्ये तसं होतही होतं की सोन्याचा नारळ हा दर्याला अर्पण केला जायचा. पण आता कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे दर्या राजा म्हणजे समुद्राची सेवा केल्या जाते, समुद्राला मानपान दिल्या जातो. त्यानंतर आपले जे नावाडी बांधव म्हणजे जे आगरी कोळी बांधव आपली नाव ही दर्यामध्ये नेत असतात. आता हे सर्वांना माहिती, या दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळाच्या वड्या करणे, नारळाचा नैवेद्य करणे, नारळी भात करणे, वेगवेगळ्या प्रकारची जेवणाची जेवण करून भगवंताला, त्याचबरोबर दर्या राजाला आपण सण हा साजरा केला जातो. आता ह्या सण झाल्यानंतर जो दुसरा दिवस आहे तोही पौर्णिमेचा दिवस आहे हो. म्हणजे दिनांक 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार या दिवशी रक्षाबंधन आहे. आता रक्षाबंधनला बऱ्याचशा लोकांचे ज्या काही अपवाद आहेत की या ह्या वेळेमध्येच राखी बांधली पाहिजे, या वेळेत राखी बांधू नये, त्या वेळेत राखी बांधू नये. पण मला असं वाटतं, ह्या काळामध्ये प्रत्येक जणाला काम असतं. म्हणजे प्रत्येक जण जॉबला जाणारे आहेत, काही लेडीज वर्ग बाहेर काम करतात, कुठे ना कुठे ऑफिसमध्ये, बँकेमध्ये, कुठल्या ना कुठल्या ठिकाणी जॉब करतात. मग या जॉबच्या वेळेमध्ये त्यांना रक्षाबंधन पूर्ण वेळेमध्येच करता यावं, त्याचबरोबर त्यांना ह्या वेळेचा त्यांना टाइम व्यवस्थित मिळावा, यासाठी आज आपण व्हिडिओ करत आहोत. बरेचसे लोक म्हणतात की या वेळेच्या पुढे राखी बांधली तर भावाला त्रास होऊ शकतो. पण मला सांगा, जर खरोखरच बहिणीला आणि भावाची जर काळजी असेल तर कुठल्याही वेळ असो, मग अक्षी तुम्ही मध्यरात्री बांधा, नाहीतर दिवसभरात कधीही बांधा. तेवढं जर प्रेम बहीण भावामध्ये जर असेल तर भाऊ आणि बहिणीचं नातंही व्यवस्थित राहील. त्याचबरोबर भावालाही कोणता त्रास होणार नाही. आजकाल तर आपण असे प्रकरण पाहत आहोत, बहीण अक्षरशः भावाकडे हिश्श्यासाठी भांडते, भाऊ हक्कसोड पत्रासाठी बहिणीशी भांडत आहे. माझ्याकडे हे मुद्दे बरेच लोकांचे आलेले आहेत की बाबा आमची बहीण आम्हाला हक्क सोडपत्र देत नाही, बहीण परत म्हणते मला भाऊ वाटा देत नाही, हिस्सा देत नाही. आजकाल या कलियुगामध्ये हिस्सा, वाटणी, जमीन, जुमला, जायदाद याविषयीच भांडणं चाललेली आहेत. हा रक्षाबंधनचा देखावा एक दिवसापुरता केला जात आहे. पण मनामधल्या दोष, त्याचबरोबर मनामधला असणारा अहंकार, त्याचबरोबर बहीण भावामध्ये असणारा जिव्हाळा कुठेतरी कमी होत चालला आहे. तर हा सगळा दोष, हा सगळा अहंकार आपल्याला कमी करून आपल्या भावाला राखी बांधायची आहे. पण वेळेतच बांधली पाहिजे असा कुठलाही कुठेही अट्टहास नाही. त्यासाठी सर्वात प्रथम एक आपल्याला छोटीशी विधी करायची, ती म्हणजे काय, प्रत्येकाला एवढ्या सकाळी 9च्या आतमध्ये रक्षाबंधन करता येतं असं नाही. मग त्यासाठी तुम्ही कामाला जायच्या अगोदर, प्रत्येक जण आता जॉबला जातात आणि जॉबला जाण्याचा टायमिंग हा हार्डली प्रत्येकाचा 9चा असतोच.
मग 9च्या आधी किंवा सकाळी आपली अंघोळ झाल्याबरोबर आपल्या घरामध्ये आपले कुलदैवत असतात. जशी कुलस्वामिनी आहे त्याच पद्धतीने आपली कुलदैवता असतात. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते, श्रीकृष्णाची मूर्ती असते. तर अशा भक्तांनी सर्वात प्रथम ही छोटीशी जर विधी करतात, तर आपल्या कुटुंबामधल्या पुरुषाचा त्याचबरोबर आपल्या भावाला कुठल्याही पद्धतीचे संकट येऊ नये, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुठल्याही पुरुष व्यक्तीला कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी ही जर छोटीशी विधी केली तर आपल्या घरातले संपूर्ण पुरुष वर्ग आनंदामध्ये राहून त्याचबरोबर त्यांचे काम, त्यांचा उद्योगधंदा योग्यरित्या पार पाडू शकतात. आता ही विधी म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. सर्वात अगोदर स्त्रियांनी म्हणजे मुली असतो, कुमारिका मुली असो अथवा सुवासीन स्त्रिया असो अथवा अविवाहित मुली असो किंवा विधवा स्त्री असो, मग ती कोणीही असो, प्रत्येकाला भाऊ असतो. मग अशा स्त्रीने आपल्या जवळील एखादी राखी आणावी. ही राखी त्याचबरोबर एक हळकुंड, हे हळकुंड लेकरूवाळ असणं खूप गरजेचं आहे. हे हळकुंडाला ती राखी बांधावी. त्याचबरोबर 3 लवंगा घ्याव्यात. ह्या 3 लवंगाही त्या राखीला बांधाव्यात. जर राखीला बांधणं शक्य होत नसेल तरी तुम्ही त्या लवंगा भगवंतासमोर डायरेक्टली ठेवल्या किंवा अर्पण केल्या तरीही चालतील. आणि ही राखी तुम्ही भगवंतासमोर ठेवावी किंवा जर तुमच्या घरामध्ये लड्डू गोपाल जर मोठ्या स्वरूपात असेल तर त्याच्या हातामध्ये जर बांधली तरी अतिउत्तम राहील. त्याचबरोबर जर शक्य असेल तुम्हाला, जर एखाद्या मंदिरामध्ये जाता येत असेल, जसं की मग गुरुदत्तांचं मंदिर झालं, शंकराचं मंदिर झालं, त्याचबरोबर जर तिथे तुमच्या जवळपास ज्या कुठल्या देवी देवतेंचं मंदिर असेल, अशा ठिकाणी ही राखी, 3 लवंगा आणि लेकरूवाला हळकुंड हे त्या मंदिरामध्ये अर्पण करून तुम्ही घरातल्या प्रत्येक पुरुषासाठी सुखाची, त्याचबरोबर प्रत्येक पुरुषाला यश, धन, लाभ, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची प्रार्थना करू शकता. त्यानंतर तुम्ही अक्षरशः दिवसभरात कधीही राखी बांधू शकता. अहो त्याच दिवशी काही पुढे तुम्ही पुढील 4 ते 5 दिवस जसा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही आपल्या भावाला राखी बांधायला तिथवर पोहोचलात तरीही चालते. आता दुसरा मुद्दा असा की श्रावणामध्ये ह्या पौर्णिमेला काय केले पाहिजे जेणेकरून आपल्या मागच्या अडचणी कमी होतील, त्यासाठी सुद्धा छोटासा उपाय मी सांगणार आहे. ज्या लोकांच्या नात्यामध्ये दुरावा आहे, त्याचबरोबर ज्या लोकांच्या घरामध्ये धन संपत्ती यश हे येत नाही, त्याचबरोबर ज्या लोकांना घरामध्ये ताणतणाव निर्माण होतो, त्याचबरोबर बाहेरील शक्तीचा त्रास होतो, अशा लोकांनी या पौर्णिमेच्या दिवशी शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन शंकराच्या पिंडीवरती मधाचा अभिषेक करणं खूप गरजेचं आहे. व हा मधाचा अभिषेक करताना त्याच्यामध्ये चिमूटभर हळद जर तुम्ही मिक्स करताल तर अतिउत्तम राहील. मधाचा अभिषेक व चिमूटभर हळद तुम्ही शंकराच्या पिंडीवरती अर्पण करावी. त्यानंतर दूध, दही किंवा पंचामृताचीही तुम्ही त्यानंतर अभिषेक केला तरीही चालेल, पण सर्वप्रथम मधाचा तुम्ही अभिषेक करावा. ज्या तुमच्या यथाशक्ती शक्य असेल अशी तुम्ही 20 रुपयाचं 50 रुपयाची मधाची बाटली घेतली तरीही चालेल. त्यानंतर 11 बेलाची पाने ही शंकराच्या पिंडीवरती अर्पण करावीत. अशा पद्धतीने जर तुम्ही या पौर्णिमेला म्हणजे 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार या दिवशी जर तुम्ही ही विधी जर करताल तर तुमच्या मागच्या अडचणीही कमी होण्यास मदत होत असते. आता दुसरा विषय असा की मला एका ताईंनी एक कमेंट केली होती की ताई, आमच्या मुलांना शिक्षणामध्ये अडचण येत आहे किंवा बुद्धिबंधनाचा त्रास होत आहे, ते याविषयी तुम्ही मला व्हिडिओ करा. आता त्या ताईंचं नाव मला आता लक्षात येत नाही कारण की त्यांची मला युट्यूबला कमेंट होती. तर ताई, तुमच्यासाठी मी लवकरात लवकर याविषयी मी व्हिडिओ करणार आहे, कारण की तुम्ही मला 2 ते 3 वेळा हा व्हॉट्सअपलाही मेसेज केला होता, युट्यूबलाही तुमच्या मला कमेंट होत्या, पण काही कारणास्तव मला हा व्हिडिओ करणं राहून गेलं. पण हा लवकरात लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ येणार आहे आणि हा व्हिडिओ अक्षरशः तुम्ही गणपतीमध्ये करू शकता, जेणेकरून तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये जी काय अडचणी आहेत त्या कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर तुम्हा सर्वांना माहिती आहे की गणपती आता लवकरच येणार आहेत. गणपती म्हणजे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देवता आहेत. यांच्या सेवेने, त्याचबरोबर यांच्या प्रार्थनेने व यांच्या आगमनाने तुमच्या मागची दुःख, दरिद्र, त्याचबरोबर तुमच्या मागची संकटही दूर होण्यास मदत होत असते. तरी आपल्या प्रत्येकाला लहान मुलांची तर आवडच असते गणपतीची.
मग याविषयीही आपण व्हिडिओ करू, त्यावेळेस आपण हा भाग तुमचा घेणारच आहोत. निश्चिंत राहा. त्याचबरोबर जर तुमच्या मुलांना काही अभ्यासामध्ये अडचण येत असेल, तर मी जगदंबेकडे प्रार्थना करते व गणपतीकडेही प्रार्थना करते. तुम्हा सर्वांच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती राहो. त्याचबरोबर मुलांच्या काही बुद्धिबंधनाचा जर काही त्रास असेल, तोही मुक्त हो, ही मी गणपतीकडे प्रार्थना करते. वक्रतुंड महाकायं सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमः. त्याचबरोबर तुम्हा सर्वांच्या काही अडचणी असतील, तुम्हाला काही संकोच प्रॉब्लेम्स असतील, काही त्रास असेल, तर तुम्हा सर्वांनी आपल्या गादीवरती जर यायचं असेल तर आपला नंबर आहे 9322 16 16 99. पुन्हा एकदा सांगते 9322 16 16 99 9322 16 16 99. या नंबरवरती तुम्ही अवश्य कॉल करा. अवश्य कॉल करून रविवारच्या दिवसाची बुकिंग तुम्ही करू शकता व रविवारच्या दिवशी गादीवरती येऊ शकता. पण गादीवरती येण्यासाठी तुम्ही अक्षी रविवारीच कॉल करू नये. ज्यांना कोणाला गादीवरती यायचं असेल अशा भक्तांनी 4 ते 5 दिवस आधी कॉल करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक जण आता बोलत आहेत, ताई आम्हाला फोनवरती सांगा, आम्हाला फोनवरती मार्गदर्शन करा. पण कृपा करून मी हात जोडून सांगते, मी फोनवरती कोणालाही कुठलेही मार्ग देत नाही. कारण की मुळात फोनवरती मी जास्त कोणाशी बोलत नाही. फोनवरती बोलणारा माझा मुलगा आहे. माझ्या घरातले फोन उचलतात. मी प्रत्येकाचे फोन उचलू शकत नाही. म्हणून ज्यांना शक्य असेल त्या भक्तांनी आपल्या गादीवरती येण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर आता जे काही पुण्यातल्या गोष्टी चालू आहेत त्या तुम्हा सर्वांना तर कल्पना आहे. बऱ्याच लोकांनी टीका टिप्पणी एकमेकांवरती केली. कोण किती चांगलं, कोण किती वाईट. जे कोणी कोणास वाईट बोललं असेल, भगवंता त्यांचंही चांगलं कर, कल्याण कर. त्याचबरोबर जे सर्व एकमेकांशी चांगले राहतात त्यांचंही कल्याण कर, ही मी जगदंबेकडे प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. जय जगदंब, नमो आदेश.